श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आपण सगळेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहोत. महाराजांची सेवा करत असताना नेहमीच आपण तारक मंत्राचे पठण करतो. तारक मंत्र हा भक्तांना तारणारा असतो. तारक मंत्र हा भक्तांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा असतो. तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रत्येक भक्ताला प्रचिती देणारा असतो. याच तारक मंत्राने एका स्वामी भक्त ताईंच्या आयुष्यात घडलेली एक अद्भुत लीला मी तुम्हा सर्वांना आपल्या आजच्या या नवीन अनुभवातून सांगणार आहे. आजचा हा अनुभव सुजल श्याम मोकाशी या स्वामी भक्त ताईंचा उचलकरंजी या भागातून आहे. ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात या ताईंना आलेला हा सुंदर अनुभव. ताई म्हणतात, सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. याच वाक्याची प्रचिती देणारा, माझं जे आयुष्य आहे हे संपूर्णपणे बदलवणारा या तारक मंत्राने माझ्या आयुष्यात घडवलेला हा सर्वात दिव्य अनुभव. खरं तर माझे लग्न झाले आणि लग्नानंतर कोरोना म्हणजे कोविडचा कालावधी सुरू झाला. लग्नाला अवघे 6 महिनेही झाले नसतील, तोच कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला. पहिली टर्न, दुसरी टर्न आणि जेव्हा तिसरी टर्न सुरू झाली तेव्हा त्यामध्ये माझ्या संपूर्ण घरात हा कोरोना आला. माझे पती, आमचं खरं तर लव्ह मॅरेज, 10 वर्षांच्या प्रेमानंतर आमचं लग्न झालं. अवघा 6 महिन्यांचा संसार आणि कोरोनाने जसं माझ्या पतीला विळखा घातला, माझे पती हे ICUमध्ये गेले. त्यांची ऑक्सिजन पातळी ही अत्यंत कमी झाली आणि मग त्याच्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावलं. त्यांच्या वॉर्डमध्ये असणारे, त्यांच्या सोबत असणारे जे 4 लोक होते, अवघ्या 8 दिवसांमध्ये ते 4ही लोक मृत झाले. माझे पती हे सर्व काही पाहत होते. ते प्रचंड घाबरले होते. कोरोनामध्ये कुणीच त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या जवळ जाऊ शकत नव्हते. खूप प्रयत्न करत होते, मात्र डॉक्टर लांबूनही त्यांना मला पाहू देत नव्हते. ती वेळ, ती परिस्थिती अत्यंत बिकट होती. मला काय करावे काहीच सुचेना, काय करावे काहीच कळेना. मी दिवस रात्र रडत असायचे. जवळपास 15 दिवस उलटून गेले, मात्र तरीही माझ्या पतीबद्दल कुठलीच वार्ता नव्हती. शेवटी एके दिवशी खूप प्रयत्न करून मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. मात्र तिथे गेल्यानंतर स्टाफने मला पुन्हा अडवलं. नेमकी योगायोगाने तिथे असणारी एक नर्स माझ्या ओळखीतली निघाली. मग तिला मी माझ्या पतीची चौकशी विचारली. तिचं मन थोडंसं नाराज झालं, चेहरा उतरला आणि तिने मला एवढंच सांगितलं, देवाचा धावा करा. कुठला देव आणि काय मला काहीच कळत नव्हतं.
कारण गणपती बाप्पांना मी पाण्यात ठेवलं होतं. पांडुरंगाची मी आराधना करत होते. लक्ष्मीची मी ओटी भरत होते. कुलदेवीची उपासना करत होते. आता अजून काय करू मला समजत नव्हतं. तेव्हा त्या नर्सने, त्या मैत्रिणीनेच मला स्वामी मार्ग दाखवला. तिने मला सांगितलं, घाबरू नकोस, काळजी करू नकोस. श्री स्वामी समर्थ महाराजांवर सगळं सोडून दे. त्यांच्या उपासनेला लाग. काहीतरी चमत्कार होईल. तिने मला अक्कलकोटच्या स्वामींबद्दल बरंच काही सांगितलं. जाताना वाटेत मठ होता. मी मठात गेली. खरं तर मठसुद्धा बंद होता. मात्र योग असा आला की मी मठाच्या बाहेर पोचले आणि जे लोक मठ सांभाळतात त्यांचं काहीतरी साहित्य त्या मठात राहिलेलं, म्हणून ते लोक मठ उघडून आत गेले. कोरोना असल्यामुळे मठात कुणालाच परवानगी नव्हती. पण मी मठाच्या बाहेर रडत होते हे त्यांनी पाहिले. त्यांनी मला आपुलकीने आत बोलावले. त्यांनी माझी विचारपूस केली. मी माझ्या पतीबद्दल त्यांना सगळे सांगितले. काळजी करू नकोस, अचानक योग आला. आम्ही मठात आलो आणि तू सुद्धा मठाच्या जवळ आलीस. स्वामींनीच तुला आत घेतलं. त्यांनी मला स्वामींची जी विभूती होती ती दिली आणि ती विभूती त्यांच्या कपाळाला लावायला सांगितली. शिवाय स्वामी सारामृत ग्रंथ त्यांनी मला दिला आणि स्वामींचा फोटोही दिला. त्यांनी सांगितले की आजपासून रोज तू 1 मांडी 7 पारायण कर. सलग 7 दिवस 7 पारायण, म्हणजे रोज 7 पारायण, असं 7 दिवसात तुझी 49 पारायण होती. आणि त्या 7 दिवसांमध्ये काहीतरी चमत्कार घडेल. माझ्याकडे कुठलाच मार्ग नव्हता, कुठलाच पर्याय नव्हता. मी घरी आले. मी सारामृत वाचू लागले. स्वामींचा फोटो देवघरात ठेवला. मी पारायणाला बसले. पहिल्या दिवशी मी 1 मांडी 7 तासात 7 पारायणे पूर्ण केली. आणि त्या दिवशी रात्री मला एक स्वप्न पडले. ज्या स्वप्नात माझ्या घरात असलेल्या स्वामींचा फोटो होता तेच स्वामी होते. आणि स्वामी मला सांगत होते, तू तारक मंत्र म्हण. खरं तर तारक मंत्र काय मला काहीच माहिती नाही. मी यूट्यूबला सर्च केले तेव्हा तारक मंत्र आला. स्वामींची इच्छा असावी माझ्याकडनं ही सेवा घडून घ्यावी म्हणून मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या मठाच्या समोर गेले. पुन्हा तिथे असणारे मठ सांभाळणारे जे दादा आहेत ते मला भेटले. मी माझं स्वप्न त्यांना सांगितले. त्यांनी मला सांगितले, भाग्यवान आहात, स्वामी स्वप्नात आलेत आणि सेवा पण दिले. तुम्ही सारामृत पठणासोबत तारक मंत्राचे पठण करा आणि तारक तीर्थ बनवा. एक ग्लासभर पाणी तुमच्या समोर ठेवा. त्यावर उजवा हात ठेवा. स्वामींचे स्मरण करा. 11 वेळा तारक मंत्राचे पठण करा आणि हे तारक तीर्थ तुमच्या पतीच्या तोंडावर शिंपडा. आता पतीच्या तोंडावर शिंपडणं हे शक्य नव्हतं हे मी त्यांना सांगितले. मग त्यांनी मला सांगितले, पतीच्या नावाने ते तीर्थ तुम्ही स्वतः प्राशन करा. मी तारक तीर्थ बनवले. मी स्वतः प्राशन केले आणि थोडेसे तारक तीर्थ मी हॉस्पिटलच्या समोर घेऊन गेले. जिथे ती नर्स होती, माझी मैत्रीण होती, तिला मी ते तीर्थ दिले आणि पतीच्या अंगावर शिंपडायला सांगितले. तिने माझ्या भक्तीसाठी ते केले. तुम्हाला सांगते 7 दिवस सलग हे झाले, पण 7 दिवसात काहीच परिणाम दिसला नाही. शेवटी त्या एका पॉईंटला माझा स्वामींवरचा विश्वास उडाला. 7व्या दिवशी मी स्वामींसोबत खूप भांडले. मी 7 दिवसाचा रात्र आणि रात्रीचे दिवस करून तुमची सेवा करत आहे, मात्र तुम्ही सुद्धा मला प्रचिती दिली नाही. सगळे देव खोटे असतात असे मी नको ते म्हणू लागले. तुम्हाला सांगते 7व्या दिवशी रात्री 12:30 वाजता माझ्या नर्स असणाऱ्या मैत्रिणीने फोन केला, कारण तिची नाईट ड्युटी होती. आणि तिने मला सांगितले, अचानक भाऊंची म्हणजे माझ्या पतीची जी ऑक्सिजन लेवल आहे ती वाढलेली आहे. खरं तर ही खूप मोठी खुश खबर होती, कारण जिथे माझे पती गेल्यात जमा होते तिथे त्यांचं ऑक्सिजन वाढलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी हॉस्पिटलमध्ये पोचले. पुन्हा मला आत जाऊ दिलं नाही, पण त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला सकारात्मक सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्यांची ऑक्सिजन लेवल अजून वाढली होती आणि मग त्याच्यानंतर 4 दिवसांमध्ये त्यांचा ऑक्सिजन मास्क जो आहे तो कमी करण्यात आला. मग त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर माझे पती घरी येण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. मात्र त्याच दरम्यान पुन्हा एक मोठं संकट आलं. सगळं काही व्यवस्थित असताना त्यांना मेजर अटॅक आला. ज्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होणार होता त्याच दिवशी त्यांना अटॅक आला. पण
देवाच्या कृपेने डॉक्टरांनी इमर्जन्सी त्यांच्यावरती उपचार केले. खरं तर कोरोनामध्ये त्यावेळेस अटॅक आल्यानंतर कुठलाच पेशंट वाचत नव्हता. मात्र जेव्हा माझ्या पतीला अटॅक आला तेव्हा बाजूला मी स्वतः होते आणि मी तारक मंत्राचे जे बोल मंत्र आहेत ते त्यांना ऐकवत होते. हा मंत्र ऐकत असतानाच त्यांना हा त्रास झाला, डॉक्टरांना कळालं आणि पुन्हा त्यांच्यावरती ट्रीटमेंट केली. तो दिवस सोमवारचा होता. 3 दिवस पुन्हा हॉस्पिटलमध्ये ठेवले. अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांनी सगळी ट्रीटमेंट केली आणि पुन्हा गुरुवारच्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज केला. कदाचित स्वामींची इच्छा असावी की गुरुवारच्याच दिवशी यांचा डिस्चार्ज व्हावा. गुरुवारच्या दिवशी हे सुखरूप घरी परत आले. त्या दिवसापासून ते रोज तारक मंत्र ऐकत आहेत. डॉक्टर स्वतः म्हणाले की काहीतरी दैवी शक्ती तुमच्यासोबत असावी म्हणून हा अटॅक आपल्याला इमर्जन्सी कळाला. 2 मिनिटापूर्वी आम्ही त्यांना डिस्चार्ज दिला असता आणि तुम्ही घरी जायला निघाले असताना यांना जर हा अटॅक आला असता तर आपण काहीच करू शकलो नसतो. पण ही सगळी स्वामींची कृपा होती. डॉक्टर जेव्हा आमचा डिस्चार्ज झाला तेव्हा स्वतः आमच्या जवळ येऊन म्हणाले, अशा केसमधून कोणी वाचत नाही, पण तुमचे नशीब थोर असावेत आणि म्हणूनच तुमच्या पाठीशी दैवी शक्ती उभी राहिली आणि तुमच्या पतीचे प्राण वाचले. पूर्ण 4 तास हॉस्पिटलमधून घरी येईपर्यंत जे 4 तास लागतात आम्ही तारक मंत्र ऐकतच घरी आलो. त्याच्या पुढेही 3 महिने डॉक्टरांनी रिस्की सांगितले होते आणि ते 3 महिने आम्ही दिवस रात्र घरात तारक मंत्र लावत होतो. पण ते 3 महिने टळाले आणि आता माझे पती व्यवस्थित आहेत, सुखरूप आहेत. स्वतः मी जेव्हा त्यांच्याशी आता बोलत असते तेव्हा त्यांच्याकडनं मी स्वामींचे संकेत आणि अनुभव ऐकत असते. माझा नास्तिक असणारा पती कधी स्वामींच्या सेवेत गेला मलाही कळालं नाही. जे काही मी केलं त्याच्या डबल आणि टिबल आता ते स्वामी सेवा करत आहेत. त्यांची खूप इच्छा आहे की स्वामींचं एक सुंदर मंदिर आपण आपल्या दारात बांधावं आणि लवकरच ती इच्छासुद्धा स्वामी स्वतः पूर्ण करणार आहेत. कारण आम्हाला तशी जागाही मिळालेली आहे आणि आम्ही तसं केंद्रामध्ये बोललेलो सुद्धा आहोत. लवकरच त्याच्यावरती निर्णय आल्यावर आम्ही या मंदिराचं बांधकाम सुरू करणार आहोत. खरंच स्वामी आहेत आणि स्वामीच आहेत. कारण जेव्हा जेव्हा त्या वॉर्डमध्ये जिथे माझे पती होते तिथे जेव्हा जेव्हा व्हेंटिलेटरवर पेशंट येत होते जवळपास 1 महिन्यामध्ये 21 पेशंटचा मृत्यू झाला होता. कुणीच तिथे वाचलं नव्हतं. मात्र माझ्या पतीने जवळपास 1 महिनाभर तिथे काढला आणि 1 महिन्यात माझे पती सुखरूप घरी आले. ही स्वामी कृपा आणि स्वामी कृपाच आहे. तारक मंत्राने आणि स्वामी सारामृत पारायणाने आमच्या आयुष्यात घडलेला हा सर्वात मोठा चमत्कार आहे. ते म्हणतात ना की स्वामी सेवा मिळायला नशीब लागतात. खरंच भाग्याचं वाटते की ही सेवा नशिबात आली आणि ही सेवा करण्याचं आम्हाला पुण्य मिळालं. श्री स्वामी समर्थ. महाराजांकडे एकच इच्छा आहे, प्रत्येक जन्मोजन्मी तुमची सेवा घडावी, प्रत्येक जन्मोजन्मी तुमची सेवा करण्याचे मला पुण्य मिळावे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.